हेलो स्टूडेंट, हाउ आर यू? कसे आहे? स्टडी चालू आहे? सायन्स, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, 30, 45, 60, 90 डिग्री, द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा, cosec theta and cot theta. Okay, revise it. And today we are going to learn how to speak in English. 2-3 days we have to try. मी रजेवर आहे, तो रजेवर आहे, ती रजेवर आहे, मी रजेवर जाणार आहे. रजा म्हणजे लीव आहे का नाही, किंवा हॉलिडे. उद्या सुट्टी आहे, टुमॉरो विल बी हॉलिडे, नाही का. डे नेक्स्ट डे, काल सुट्टी होती, येस्टरडे वाज हॉलिडे. म्हणजे पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे आपल्याला समजलं पाहिजे. भूतकाळ, भविष्यकाळ. आज मी रजेवर आहे तर आय एम ऑन लीव टुडे. टुडे म्हणजे आज, आहे की नाही. आय एम ऑन लीव टुडे. आज मी रजेवर आहे. आय एम ऑन लीव टुडे. काल ती रजेवर होती. सी वॉज ऑन लीव येस्टरडे. काल. टुमॉरो म्हणजे उद्या. शी वॉज ऑन लीव येस्टरडे. काल. आता वडील. फादर विल बी ऑन लीव टुमॉरो. Father will be leave. Father will be on leave tomorrow. Father will be on leave tomorrow. Tomorrow म्हणजे उद्या. म्हणजे याचं मराठी रूपांतर तुम्ही करायचे आहे बघा. फादर माहिती होईल भविष्यकाळ, ऑन लीव टुमॉरो म्हणजे उद्या. तर त्याचं मराठीत रूपांतर तुम्ही करायचं. आय एम गोइंग टू बी ऑन लीव टुडे. आय एम गोइंग टू बी ऑन लीव टुडे याचं मराठी करायचं. म्हणजे आता तुम्ही 2 सेंटेन्स दिलेले आहे, त्या 2 सेंटेन्सचं तुम्ही मराठी करा, नाही का. हे पण सोपं आहे. आय एम गोइंग टू बी ऑन लीव टुडे, आहे का नाही. मी रजेवर जाणार आहे आज ना. बघा तुम्ही काय आहे ते. आता इथं टेन्स ओळखायचं आहे मित्र. हा टेन्स कोणता आहे. सी हॅज इटन फूड. सी हॅज. सी आहे म्हणून हॅज लागलं. ही हॅज, रामा हॅज, दौलत हॅज, गोपाल हॅज, रिती हॅज, आहे का नाही. पण आय हॅव, वी हॅव आणि दे हॅव असं लागेल. मग तो कोणताही काळ जरी असला तरी. मग सी हॅज इटन फूड. हॅज इटन. इटन, इटचं पास्ट पार्टिसिपल इटन. फूड म्हणजे हा कोणता टेन्स असला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे बघा. परफेक्ट. इटन, ह्याच्या पुढे इटन. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ही हॅज कम. ही हॅज कम. मग कोणता येईल. ही हॅज कम. कम 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 म्हणजे त्याचा पास्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स आहे. क्रियापदार्थ तिसरा रूप. पास्ट परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे हे टेन्स म्हणजे ओव्हरलुक आपण करायला लागलोय. कशा प्रकारे बोलायचं इंग्लिश. कसं यू आर ऑन लीव टुडे. सी वॉज ऑन लीव येस्टरडे. असे वाक्य बोलायचे. तुम्ही स्पष्टपणे विसरला तर परत बोला. रिवाईज करा. ओके. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके. थँक्यू. बाय.